दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं मी नाही म्हणत बरं का. तर देविकाच्या शाळेत ना कार्यक्रम होता, तर त्यांच्या शाळेचा लास्ट दिवस होता, त्यामुळं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं त्यांच्या टीचरनी. तर मग आज दोघी बहिणीला ना मी सेम सेम ड्रेस घातले होते पिंक कलरचे, आणि मग खुशीला देविकासोबत पाठवलं होतं. तर खुशीनं पाठीमागं राहिली होती, तर देविका तिला घेऊन आली, स्वतः जवळ बसवलं. खरंच बहिणी बहिणी असल्यानं वेगळीच राहतं, एकमेकीला जीव लावतात. भांडण तर खूप होतं, पण जीव पण तेवढंच लावतात. तर मग आमच्या देविकाला अगोदर टीचरनी खाऊ दिला होता, तर खुशीला भेटला नाही. पण देविकाचं जीव कुठं राहतं की लगेच मग टीचरला म्हणू लागली, देविका खुशीला पण द्या. तर मग खुशीला पण दिला होता, आणि खरंच छोटंसं सेलिब्रेशन झालं, पण छान झालं. तर देविकाच्या शाळेमध्ये आज लास्ट दिवस होता, त्यामुळं त्यांना इथं शंकरपाळे आणि चिवड्याचा खाऊ दिला होता. आणि हे बघा सगळे, आणि मग त्यांनी सगळ्यांनी त्यांचे छान फोटो काढले. खरंच ही आठवण वेगळीच राहते. तर इथं शाळेमध्ये छोटे बघू शकतात कंदील काढले होते, आणि मग आम्ही तिला घेऊन आलो घरी. तर येत्या वेळेस ना सगळे म्हणत होते त्यांना की ह्या जुळ्या आहेत का. हां, मी सगळ्यांना सांगायचे जुळे. तुम्हाला वाटतात का जुळ्या ह्या? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे जे नाटके खूप चालतात, आणि आमच्यात असं आहे की ह्यांना काही पण सेम सेमच लागतं, नाहीतर खूप भांडणं होतात. आणि हे बघा मी म्हणत होते चला लवकर, तर त्यांचे खूप पाय दुखत होते आज, आणि आज लास्टचा दिवस होता, त्यामुळे हे दोघीचे खूप नाटकं चालू होते. आता खुशीला पण शाळेत टाकायचे देविकासोबतच. देविकाला बोलते मी, तुला घेऊन जाशील का, तर नाही म्हणते ती, मी नाही घेऊन जाणार. आज खूप दमले होते, त्यामुळे मी त्यांना मँगो ज्यूस खूप दिवसांनी आणून ठेवलेला होता, तर आज त्यांना दिला. आणि आज खूप ऊन पण होतं, तर म्हटलं ठीक आहे पिऊन घ्या. त्यांना म्हणत होते मला पण द्या, पण त्या दोघी काही देत नव्हत्या. मग माझ्या खुशीने दिलं, पण खुशीने तर सगळं फिनिश केलं होतं, फक्त मला द्यायचं म्हणून दिलं होतं. आतमध्ये खाली होतं, पण वरती येत नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे तुझं आहे ना, तूच पिऊन घे, नाही तर पुन्हा पिलं असतं थोडं तर रडली असती जास्त. आमच्या खुशीचं झालं होतं पिणं, आणि देविकाचं काय चालू होतं नाटक काय म्हणते, मला सांगत होते असं असं घ्यायचं म्हणून बडावाला बलून पिंक कलरचं. तिला पिंक कलर खूप आवडतं, काही घ्यायचं असलं तर पिंकच म्हणते, आणि खुशीला येलो कलर आवडतं. तर मग आम्ही त्यांना ज्यूस पिला आम्ही तिघींनी, आणि खरंच आज खूप ऊन होतं. आणि नंतर मग मला ते म्हणत होते की माझं पाय दुखतं, माझं पाय दाबून दे. म्हटलं थांब पाय दाबून देते, पण त्याआधी म्हटलं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे, तुम्हाला नंतर कळलंच. तर मग माझ्या घरात ना खूप पसारा होतं. या दोघी काय करताय, मी जेवढं आवरलं ना तेवढं दुपटीने जास्त करून ठेवताय. एकीने एक काढली का दुसरी जास्तच काढते, त्यामुळं मग म्हटलं आता समजूनच आहे तुम्हाला मी काय करते. तर मला बनवायचं होती रील, त्यासाठीच मग मी इथं व्हिडिओ ते बनवत होते. आणि मग खुशी म्हणत होती मला पण पाहिजे. देविकाला दिलं, आणि देविकाला मी तिच्या शाळेत दिलं होतं, कारण तिच्या टीचरने सांगितलं होतं की म्हणजे कलरचे ड्रेस घाला, आणि असं थोडंसं हे आणा फुलझाड्या ते. तर मी तिच्या बॅगेमध्ये दिलं होतं, पण ते काय केलं असं टीचरनी दुसऱ्याला दिलं वाटतं, तर ती रडत होती. म्हटलं आपल्या घरी आहे, तर घरी आले का नाही की तिने लगेच मला आठवण करून दिली, मला तू देणार होती म्हणून असं. मग ती आली, तिचा नाद मिटवला. खुशीचं तर लगेच गेलं, पण खुशी रडत होती मला दे म्हणून. म्हटलं ठीक आहे बाई, देते तुला नंतर, आता दिवाळी आलीच म्हटलं चला आता मी तुम्हाला देणारच आहे भरपूर. आणि तर पाय दाबण्यासाठी ह्या दोघी रडत होत्या. आधी माझं करत होत्या, पण आधी खुशीचं दाबू दे म्हटलं तर नाही, आमची देविका जास्तच करती. मग दोघीचं एक एक पाय घेतला, आणि दोघीचं एक एक पाय दाबायला घेतला. म्हणत होते आता तुमचं झालं, आता माझं दाबा. तर नाही म्हणत होते तू फक्त आमचं दाबून दे, आम्ही तुझं नाही दाबणार. तर म्हटलं बाई या पोरीला आगाव आहे, असंच करत्या बरं का ह्या. काही काम सांगितलं ना करत नाही, आणि मला त्यांचं काम नाही केलं की मग असं खूप मला परेशान करता, आणि वरडाय पण लावतात. मग मला नाही ऐकलं, मग मला चिडची झाली, मग मी त्यांना फटके देते. पण त्या काय करतात, मग ते जास्त चांगुलपणा करतात. पुन्हा सांगत मी तुझं नाव पप्पाला सांगन, असं मला बोलतात. म्हणजे मला धमकी देतात ते की तू मला मारले की मी पप्पाला नाव सांगल. आमची देविका बघा कशी आगाव आहे, तिच्या पोटावर पाय टाकत होती. तिला मला तिचा पायच घेते म्हणलं ओढून. तर कशी म्हणत होती नको मम्मी माझी दीदी आहे. खरंच हे भांडणं पण करता आणि एक पण होतात. मग ठीक आहे म्हटलं आता तुमचं झालं, आता माझा पाय दाबून द्या. मला म्हणले मी नाही दाब, म्हणलं थांबचं नरड दाबून ते. तर मला म्हणतो ते थांब तुला मारतेच म्हणलं. मग आता पाय दाबणं झालं होतं ना, आमच्या खुशीला कुठं राहतं, तिला भेटलेलं गिफ्ट काय बघायला. तर मग तिला भेटला होता खाऊ, तर म्हणते ते मला लगेच खायचं. देविकाचं चालू होतं मला चिवडा खायचा, आणि खुशीचं चालू होतं मला शंकरपाळी खायचं. तर म्हणलं तुम्ही दोघी एक पॅकेट फोडून खा, तर नाही म्हणते माझं द्या. तर इथं मग भांडणं करत होत्या. मग तिला म्हणलं तुला एकच खायचं, आणि मग मी काय केलं दोघीला एकच फोडला, आणि दोघीचं वाईली फोडलं म्हणून त्यांना सांगितलं. आणि देविकाचं चालू होता अभ्यास. आता टीचरने तिला अभ्यास काही दिला नाही, पण जेव्हा अभ्यास कर म्हटलं तेव्हा काही करत नव्हती, आणि नंतर मग अशा टायमाला करते. मग इथे मी खुशीला फराळ दिला, म्हणलं चला आपण पण टेस्ट करून बघूया कसं काय आहे. तर शंकरपाळे म्हणजे बरं होते, पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या भेटले ते छान. कारण दुसऱ्या शाळांना घरून न्यावं लागतं करून,
म्हणजे मुलांना द्यावं लागतं आणि मग ते एकत्र खाऊ करतात मिक्स आणि सगळ्याला वाटप करतात. पण देविकाच्या शाळेत तसं काय नाही, ते त्यांनीच बनवलं होतं आणि मुलांना वाटलं होतं. मुलाचा आनंदच वेगळा होता, बघायसारखंच होता. मुलं सगळे खुश होते. देविकाचा खाऊ देविकानं तर नाही खाल्ला, पण मीच खाऊन घेतला आणि खुशी म्हणते ती दीदीचं तू का बरं खाती. मी म्हटलं मला खायचं आहे. मग बघितलं टेस्ट कशी होती, तर छान होती. म्हटलं चला आता आपण पण, आता आपल्याला पण दिवाळी आली तर आपल्याला पण करावं लागलं काहीतरी फराळाचं. इथं म्हणत होते मी छान झालं, तर खुशी पण करत होती छान म्हणून. चला तुम्ही पण खाऊन घ्या आणि कसं लागते सांगा. चला मग आता आम्ही खाऊन घेतो. खुशी म्हणत होती तुम्हाला द्यावं नका बरं का. मग खुशीला मला तूच खाय, चल बाय कर. तर मग आता दिवाळी आली तोंडावर. इथं आमच्या कॉलनीत वाजत होते फटाके. चला का म्हणलं मला पण वाजू द्या. तर मी इथं लावला पाऊस, पण भीती वाटत होती चालू होतं का नाही. आणि हे वेगळंच तिने लायटर आणलं होतं आमच्या पिऊनी, ते काही चालू होत नव्हतं मला. आणि मला म्हणत होती मावशी तुम्हाला काही लावताच येत नाही. म्हटलं बघ तुला खोटं वाटत असलं तर. मग काहीतरी बटन ऑफ झालं होतं वाटतं माझ्याकडूनच. तर मग तिने मला ऑन करून दिलं आणि मग मी परत लावला. तर मग मला लावला तर ते काही लागत नव्हतं. मी म्हटलं आता फुसकाच आहे, पण नाही, त्यांनी दाखवली त्याची कमाल आणि आम्ही बघितली त्याची धमाल. तर ठीक आहे, असं होतं. तर आता आली दिवाळी, तुम्हाला दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि इथं मग आमची पिऊ म्हणत होती मावशी तुम्ही एवढं काय घाबरता. म्हणलं बघा मी हातात लावून देते. म्हटलं दाखवूच आता. तिने दाखवलंच खरंच आणि घेतला फटाका वाजून. तर ठीक आहे, असा होता आमचा दिवस. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.